राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी इथल्या दूधगंगा धरणाच्या गळतीची पाहणी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी आज केली। यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांकडून धरणाच्या पाणी विसर्गाचं नियोजन, पडणारा पाऊस, सिंचनासाठी किती पाण्याचा वापर होतो, पिण्यासाठी किती राखीव आहे याची माहिती घेतली। यावेळी धरणातून सुरू असणाऱ्या गळतीच्या ठिकाणी भेट देत या गळतीची भीषणता अधिकाऱ्यांकडून समजावून घेतली। त्यानंतर सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजन आखत दूधगंगा धरणाची गळती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। पाहणीनंतर धरण परिसर दुर्लक्षित राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। परत आता वाढत गेली की आता गळती बंद झाली पाहिजे, याला सगळ्यात प्रायोरिटी दिलं पाहिजे। लक्ष नाही या वातावरणात इथं लक्षात येते। आतापर्यंत साहेब यापूर्वी 3 वेळा ग्राउंडिंगची कामं झाली, 1% सुद्धा गळतीचं प्रमाण कमी नाही। याच्यात बघितलंय तर चार्ट प्रमाणे कमी आलं होतं आणि परत गेल्या 10 वर्षात परत वाढत गेलं। थोडस 70 लिटर प्रति सेकंद ही सामान्य गळती झाली जाते, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो धरणावर धोका समोर जाते। सध्या 355 लिटर धरण आपल्याला गळती आहे। तज्ञांच्या माहितीप्रमाणे धरणाला काही धोका नाही आहे, त्याच्यावर घाबरून काय उपयोग नाही, पण गळती मात्र काढली पाहिजे। गोकुळचे संचालक RK मोरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्याला वरदायिनी ठरलेल्या दूधगंगा धरणावर जलसंपदा विभागाचं कार्यालय आणि सक्षम अधिकारी नाहीत, त्यामुळे धरण सुरक्षिततेला मोठा धोका असल्याचं स्पष्ट केलं। या ठिकाणी आता बघितलं, एवढं मोठं धरण अखंड जिल्ह्याची वरदायिनी ठरणारं आणि कर्नाटकची वरदायिनी ठरणारं हे एवढं मोठं धरण आहे। पण या ठिकाणी आपण बघितलं, इथले सगळे ऑफिस या ठिकाणी शासनानं हस्तांतर म्हणजे स्थलांतरित केलेले आहेत आणि इथलं स्थानिक अधिकारी कुठलाही अपघात झाला, काय झाला, तर कॅनॉल फुटला, काय झालं, पण तातडीने एखादं पाणी बंद करावं लागतं किंवा काय, अशा वेळीसुद्धा कुणाचाही इथं पत्ता नसतोय। धरणावर कुठल्याही पद्धतीचं एक अभियंता तेवढा शिल्लक बिचारा बसलेला असतोय आणि त्याला काही करता येत नाही संध्याकाळच्या वेळेत याच्यात। त्यामुळं एक जबाबदार अधिकारी आणि त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी मंजूर इथं ऑफिस आहे, पण या ठिकाणी ती लोक कार्यरत असणं गरजेचं आहे आणि ती व्हायसाठी आम्ही प्रयत्न केला आहे। माननीय छत्रपती शाहू महाराज साहेब, आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्याकडे याच्या अगोदरसुद्धा आम्ही तक्रारी केलेल्या आहेत। दूधगंगा धरण सुरक्षिततेबरोबर धरणाच्या गळतीकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। आम्हाला भीतीचा गोळा उशाला ठेवून झोपावं लागतं, त्यामुळे गळतीचं काम 2 वर्षांऐवजी 1 वर्षात पूर्ण करण्याची गरज माजी आमदार KP पाटील यांनी व्यक्त केली। आणि म्हणून हे धरण सुरक्षित ठेवणं, सुरक्षित राखणं आणि सुरक्षित करणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे, परंतु दुर्दैवानं सरकारचं म्हणावं तसं लक्ष गेलं नाही। आज छत्रपतींच्या सभेत आम्ही इथं भेट दिली, खासदारांच्या सभेत आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगण्यात आलं की 2 वर्षाच्या आत आम्ही या धरणाची पूर्ण गळती काढू। माझी विनंती आहे शासनाच्या प्रशासनाला की 1 वर्षाच्या आत या धरणाचं पूर्ण गळतीचं काम करण्याची नितांत गरज आहे, कारण यावर प्रचंड मोठा कोट्यावधी लोक जे कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातले अवलंबून आहेत, उद्योगधंदे अवलंबून आहेत, निराळे इंडस्ट्री याच्यावर अवलंबून आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील लवकर तर हे करावं। भीतीचा गोळा उशाला ठेवून झोपल्यासारखी आमची अवस्था आहे। शासनाला अनेक वेळेला सांगून सुद्धा म्हणावं तशी जाग आलेली नाही आणि ती मला धन्यता मी मानतोय की शाहूजी महाराज या प्रश्नाच्यासाठी तीव्रता लक्षात घेऊन इथं आले। यावेळी अभिजित ताईशेटे, सुधाकर साळोखे, काँग्रेसचे राधानगरी तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगुले, गोकुळचे माजी संचालक PD धुंद्रे, रमेश बचाटे, DS पाटील, संजय माळकर, चंद्रकांत चौगले, संदीप पाटील, भिकाजी एकल, संजय कांबळे, अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पवार, प्रवीण पारकर, शाखा अभियंता नितीन भोजकर, शाखा अभियंता सूरज बरगाले यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते।